जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव आठवडी बाजारात येणाऱ्या सोने चांदी व्यापाऱ्यांकडून फार मोठा ऐवज लुटण्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे। आज 4 दिवस उलटून सुद्धा पोलीस आरोपीला शोधू शकले नाहीत। घटनास्थळापासून तर नांदुरा रोड पर्यंत ग्रामपंचायत हद्दीत 6 ते 7 सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत, तर एका खासगी कॅमेऱ्यामध्ये लुटारूंचे छायाचित्र कैद झाले आहेत। मात्र ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, त्यामध्ये ग्रामपंचायतने रिचार्ज न केल्यामुळे पळून जाणारे आरोपी हे ते कॅमेऱ्यासमोरून उजागरपणे निघून गेले। या कॅमेऱ्यामध्ये ग्रामपंचायतीने रिचार्ज केले असते तर ह्या आरोपींची चेहरे हे कॅमेऱ्यामध्ये अगदी सुस्पष्ट झाले असते, त्यामुळे आरोपींची ओळख पोलिसांना करणे सोपे झाले असते। मोटारसायकल नंबर सुद्धा स्पष्ट आला असता आणि पोलिसांना तपासाची नवी दिशा मिळाली असती। म्हणून या रॉबरी मागे ग्रामपंचायत सरपंचांचा निष्क्रियपणा तेवढाच महत्त्वाचा ठरला आहे, कारण सरपंच यांनी आपल्या कर्तव्याचे वेळीच भान न ठेवले आणि सीसीटीव्ही कॅमेरे ऍक्टिव्ह मोडमध्ये असते तर आरोपीचा शोध घेणे पोलिसांना सोपे झाले असते। रोड रॉबरी गुन्ह्यात ग्रामपंचायतचे सुद्धा फार मोठे योगदान असल्याची चर्चा जनसामान्यात होत आहे। या संदर्भात जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आसलगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मनोहर कुमरे यांना या संदर्भात विचारणा केली असता कॅमेऱ्याचे रिचार्ज करणे विसरून गेल्याचे वास्तव समोर आले आहे। त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी संबंधित कॅमेऱ्यामध्ये तात्काळ 1 वर्षाचा रिचार्ज करा असा आदेश ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलाय। लाखो रुपयांचा निधी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ग्रामपंचायतने 15व्या वित्त आयोगातून खर्च केला, परंतु त्यात रिचार्ज टाकले नसल्याने ते कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत। यामध्ये रिचार्ज टाकले असते तर संबंधित व्यापाऱ्याची लाखोची लूट करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केव्हाचेच ताब्यात घेतले असते। आता या कॅमेऱ्यामध्ये रिचार्ज करणे म्हणजे साप गेल्यावर फरफांड्यावर रट्टे मारण्याचा हा प्रकार आहे। तसंही आसलगाव ग्रामपंचायतचा कारभार हा अंधाधुंद सुरू आहे। मोठ्या वस्त्यांमध्ये रस्ते नाहीत आणि फक्त ग्रामपंचायत सदस्यांच्या एका घरासाठी लाखोचा रस्ता करण्याचा प्रकार सुद्धा नुकताच घडला असून या प्रकरणाची चौकशी सुद्धा सुरू आहे। मात्र 17 डिसेंबर रोजी घडलेल्या प्रकाराने आसलगाव बाजारात येणारे व्यापारी भयभीत झाले आहेत। कोट्यावधींची उलाढाल या बाजारामध्ये दर मंगळवारी आणि शुक्रवारी होत असते। संपूर्ण जिल्ह्यातून गुरेढोरांचा सुद्धा मोठा बाजार भरतो। सोन्या चांदीची खरेदी, लग्नाचा बस्ता सुद्धा या बाजारात फाडला जातो। व्यापाऱ्यांना येथे संरक्षण मिळणार नाही तर बाजाराला येण्याचा फायदा काय, असा सवाल व्यापारी वर्गातून उचलला जात आहे। आसलगाव बाजारामध्ये एवढे लाखो रुपयांची लूटमार होऊन सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच मात्र सत्कारातच मग्न दिसून येत आहेत। त्यामुळे आसलगाव बाजारात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी व व्यावसायिकांच्या सुरक्षेची जबाबदारी वाऱ्यावर असल्याचे चित्र या घटनेवरून स्पष्ट होते। MCN न्यूज मराठीसाठी संपादक राजीव वाढे, जळगाव।